काय म्हणतो सभी? आता प्रोजेक्ट कम्प्लीट झाला माझा. अरे चांगला जॉब आणि चांगला कॉलेज म्हटलं की एवढं सगळं करायलाच पाहिजे. आता माझंच बघ, मला ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी हा सगळा खटाटोप करावा लागला. 10वी नंतर ना मी लगेच एक फेमस कोचिंग क्लास जॉईन केला होता सीईटी साठी. बर, अगदी 4 लाख रुपये फी होती त्यांची. काय सांगतोस? मार्क्स पण चांगले मिळाले, पण तरी हजारोंच्या बॅच मध्ये फार थोड्या जणांना स्टॉपची कॉलेज मिळाली. नशीब होतं म्हणून इकडे आलो. मी तर डीकेटी वायसीटी मधूनच डिप्लोमा कम्प्लीट केला, हा त्यामुळे सीईटीची चिंताच नाही. बरोबर. शिवाय डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाला मला लॅटरल एंट्री मिळाली. मग तुझं बेसिक क्लिअर असतं का रे? अरे डीकेटी वायसीटी मध्ये फक्त थिअरी शिकवली जात नाही, तर तिथं प्रोग्रामिंग, मशीनिंग, मिनी प्रोजेक्ट यामुळे ना आमचं बेसिक कन्सेप्ट अगदी क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे मला ड्रॉइंग समजावून घेताना किंवा एखादा प्रोजेक्ट करताना मला कुठलीच अडचण येत नाही. आणि कधी कधी काही जणांना मी स्वतःच ड्रॉइंग समजावून सांगत असतो. हे भारी आहे रे. मग खर्च किती आला असेल तुला डिप्लोमासाठी? सरकारी स्कॉलरशिप तर मिळालीच होती, हा. त्यामुळे शिक्षण अगदी किफायतशीर. शिवाय मी आता सरकारी नोकरीसाठी पण ट्राय करतो. म्हणजे सीईटीला लाखो रुपये घालून मिळालेला मार्ग एक आणि तुझा प्लॅन डिप्लोमा टू डिग्री हा मार्ग एक, खूप फरक वाटतो रे. डीकेटी वायसीटी माझ्यासाठी फक्त कॉलेज नाही, तर माझ्या उज्ज्वल भविष्याचा एक यशस्वी मार्गच आहे. खरं सांगू का तुला, आता वाटतं आपण थोडं स्मार्ट विचार केला असता तर वेळ आणि पैसा दोन्ही वाचवता आला असता. नक्कीच. पण अजूनही उशीर झालेला नाही. म्हणजे मी असंच काहीतरी माझ्या भावासाठी पण बघतो. म्हणजे मी त्याला थेट डिप्लोमाचं सजेशन देणार आहे. हा, आणि तेही डीकेटी वायसीटी मध्येच. शिक्षणाची विश्वासार्ह वाट आणि यशाचा शाश्वत मार्ग. आजचा निर्णय उद्याचं भविष्य घडवतो. डीकेटी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. ऍडमिशन्स ओपन. आजच प्रवेश घ्या.